माग सरका, माग सरका. ते लाईव्ह चालू आहे पाठीमाग. 4000 लोक घरनं कुस्त्या बघतायत. एक फोटोवाले जरा माग सरका, लाईव्ह मध्ये दिसू द्या. हा मोबाईल वाले जरा बाजूला सरका. ए आलियावाले थांब की. हा जोडायची का एक कुस्ती तुझी? सलामी दिलेली कुस्तीला प्रारंभ होतोय. या मैदान मधली 2 नंबर कुस्तीचे पैलवान हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी तयारीला लगा. पैलवान पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी तयारीला लगा. अक्षय भैया गोरंट्याल यांचं या ठिकाणी आगमन होतोय. मी त्यांना विनंती करतो की लवकरात लवकर त्यांनी मंचावरती यायचंय. अक्षय भैया गोरंट्याल जल्दी आओ. हो सर्व कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांना विनंती करण्यात येते कृपया मैदान खाली करण्यात यावे. 2 मिनिटं भैया. हे पहा ऐका, सर्वांनी खाली बसा, सर्वांनी खाली बसा. अतिशय चांगली कुस्ती आहे. या कुस्तीची आमदार साहेब महाराष्ट्रात फार मोठी क्रेज आहे. 97 किलो वजन गटातले हे सुवर्ण पदकाचे मानकरी आहेत. ए पैलवान खाली चल, खाली चल, खाली बसा. ओ दादा खाली बसा, खाली बसा, बसा खाली. आता खाली सगळ्यांनी बसा, बसा खाली, खाली बसा. विनंती, आपलं मैदानात शिस्त आपण राखायची. हे का आले तिथं सर? सॉरी, खाली बसा, सॉरी, बसा खाली, खाली बसा. सतपाल हात वरती कर. शबास आहे. विक्रम हात वरती कर. हा सतपाल सोनटके सोलापूर जिल्ह्यातला माळशिरस तालुक्यात. थांबा की पैलवानाची ओळख करून देऊ का नको? माळशिरस तालुक्यातला मेडतचा पैलवान शिवनेर तालीम अकलोज. आणि हा विक्रम शेटे अहिल्यानगर जिल्ह्यातला कर्जत तालुक्यातला राशींचा पैलवान आहे. चड्डी पकडायची नाही. दोन्ही पैलवानला सूचना केलेली आहे. पोकळ गिस्सा डावावरती कुस्ती दिली जाईल. दादा 1 मिनिट. हा बोला बोला. सन्माननीय आमचे युवा नेते अक्षय भैया गोरंट्याल यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी फक्त 1 मिनिट घेतो. वेलकम. सन्माननीय अक्षय भैया गोरंट्याल यांचं या ठिकाणी स्वागत. 1 मिनिट जरा कुस्ती थांबवा. अक्षय भैया आप आए बाहर आए. वेलकम वेलकम वेलकम. आखाड्यात या शुभेच्छा देण्यासाठी पैलवानला कुस्ती लावण्यासाठी. समोर 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 तिकडे लाईव्ह चालू आहे. आमदार साहेबांचे चिरंजीव अक्षय भैया आखाड्यात आले आणि पैलवानासारखे दिसायला लागले. तशीच तब्येत आहे, व्यायाम आहे, कष्ट आहे. ए हरिगार यार थांब के बाबा. ए बाळा बोलू दे की मला. अक्षय भैयाच्या हाताने या ठिकाणी ही कुस्ती लावण्यात आली. कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. युवकांचं आशा स्थान, युवक नेतृत्व अक्षय भैया गोरंट्याल आमदार साहेबांचे चिरंजीव आखाड्यात आलेले आहेत. डमाळ सर दोन्ही पैलवानला सूचना करतायत. रवी बोत्रे सर दोन्ही पैलवानला सूचना करतायत. कुस्तीला सुरुवात होते. सर्वांनी टाळ्या करा, सर्वांनी टाळ्या करा, सर्वांनी. खणखणीत दंड ठोकला. कुस्तीला सुरुवात. खाली चला, खाली चला. विनंती विनंती, खाली चला, खाली चला. विनंती पैलवान आपल्याला. हा शिस्त महत्वाची आहे. तुम्हाला दिसतंय ना माझ्या पाठीमाग? हा 2 नंबर कुस्तीचे पैलवान पृथ्वीराज पाटील हर्षवर्धन सदगीर ताबडतोब तयारी करून या. कुस्तीला सुरुवात झालेली आहे. एक तगडी कुस्ती लागलेली. आमदार साहेब महाराष्ट्रात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही मानाची मानली जाते. तालमीत गेल्यानंतर प्रत्येक पैलवानचं स्वप्न असतं मी महाराष्ट्र केसरी व्हावा. कारण अनेक केसरी आहेत. पीरसाहेब केसरी आहे, मसोबा केसरी आहे, पठाणसाहेब केसरी आहे. पण महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना 1953 ला झाली. कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ, भाऊसाहेब हिरे, जी.डी. बापूलाड, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक ही मंडळी, शंकरराव मोहिते पाटील ही जुनी राजकीय मंडळी एकत्र आले. 1953 ला
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना झाली 1953 ते 1960 कुस्ती महोत्सव भरायचं. 1961 सालापासून गदादनीची प्रथा चालू केली. आज 2025 आतापर्यंत या महाराष्ट्राचे 50 पैलवान महाराष्ट्र केसरी झालेले आहेत. आणि त्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत 97 किलो वजन गटामध्ये हे सुवर्ण पदक मिळवणारी दोन्ही पोर आहेत. टाळ्या करा सर्वांनी. जसा तुमच्या राजकीय क्षेत्रात जर सांगायचं म्हणलं, विरोधी पक्ष नेता जसा भावी मुख्यमंत्री समजला जातो, तसा 97 किलो वजन गटातला सुवर्ण पदकाचा मानकरी महाराष्ट्र केसरी समजला जातो. बरोबर का भरत मेकाले असतात? बंकट यादव सर बरोबर. गेले 17 वर्ष झालं मी कॉमेंट्री करतोय आणि माझे सहकारी मित्र राजाभाऊ देवका ते 25 वर्ष या लाल मातीची सेवा करतायत, कुस्ती कॉमेंट्री करतायत. एक तगडी कुस्ती चालू आहे. डाव प्रतिडाव पाहिजेत. 2 नंबर कुस्तीच्या पैलवानला बंकट यादव सर पुकार केलेला आहे. पृथ्वीराज चला लवकर. हर्षद लवकर या. आणि सतपाल सोनटक्केनी कब्जा घेतलेला आहे. विक्रम शेटे खालून निघण्याचा प्रयत्न करतोय. विक्रम शेटे अहिल्यानगर जिल्ह्यातला पैलवान आहे. सतपाल सोनटके सोलापूर जिल्ह्यातला पैलवान आहे. आणि जालना शहरामध्ये मैदान चालू आहे. वाह करा की टाळ्या. काटा खालतीवरती व्हायला लागलेला आहे. हे कसाब, हे कौतुक आमदार साहेबांचा आहे. मगाशी सांगितलं ती काळी लांग परिधान केलेला पोरगा सतपाल सोनटके, 1 गुंठा जमीन नाही, राहायला घर नाही, आई वडील आजही दुसऱ्याच्यात कामाला आहेत. 3 वेळा 97 किलो वजन गटात सुवर्ण पदक मिळवलं. महाराष्ट्राला नंबर काढला. 10 वर्ष पैलवानकी केल्यानंतर जिल्ह्याला नंबर निघत नाही. 3 वेळा सुवर्ण पदक मिळवलेला आहे त्या पोरानं. कोणाच्या पोटी कोण जन्माला येईल सांगता येत नाही. ज्या मातेची कुशलवान त्या मातेच्या पोटी विद्वान पुरुष जन्माला येतात आणि विद्वान पुरुषाच्या पोटी कर्तृत्ववान मुलं जन्माला येतात आणि ती कर्तृत्ववान मुलं इतिहास घडवतात. हा एक इतिहास आहे. आणि खरोखर आज भैयासाहेब आपल्या आमदार साहेबांच्या शेजारी, आपल्या वडिलांच्या शेजारी बसले. मगाशीच सांगितलं शुद्ध रसाळ बीजा पोटी फळे उमटली गोमटी. आंब्याच्या झाडाला आंबेच येणार की आंब्याच्या झाडाला काय निंबळे येणार काय? करा टाळ्या जरा भैयासाहेबांसाठी. भैयासाहेब उठून उभा राहा. खऱ्या अर्थानं युवकांचा अशा असताना आहे आपल्यावर फार मोठी जबाबदारी येणाऱ्या काळात मिळणार आहे. आपको देखा तो याद आया आने वाला पल, ऐसा लगता है सब भूल गए हुआ गुजरा हुआ कल. आपल्याला बघितल्यानंतर आठवण येते येणाऱ्या काळाची, पण येणारा काळ हा आपला असणार आहे. ओके. कारण जनमानसाच्या नाडीवर बोट ठेवून देवकार्य, देशकार्य आणि धर्मकार्य आपल्या माध्यमातून होत असतं. खऱ्या अर्थानं जलसम्राट या जालना जिल्ह्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवला. पाणी, अन्न, वस्त्र, निवारा माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण कृषी प्रधान भारत देश आहे. खऱ्या अर्थानं पाण्याशिवाय शेती पिकत नाही. आणि या पाण्याचा प्रश्न जालना जिल्ह्यातला खऱ्या अर्थानं मिटवला असेल तर तो या ठिकाणी आमदार साहेबांनी म्हणून जलसम्राट केसरी कुस्ती दंगल आज या ठिकाणी घेतलेली आहे. आणि हो बेसावध राहायचं नाही. सतपाल, विक्रम, पंचाच्या आदेशानुसार बेसावध राहायचं नाही. दोन्ही पैलवान नोंद घ्या. सर 1 मिनिट. सन्माननीय युवा नेते अक्षय भैया गोरंट्याल यांचा त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. सन्माननीय युवा नेते अक्षय भैया गोरंट्याल. अक्षय भैयांचा सन्मान होतोय. एक युवा नेतृत्व अक्षय भैयांचा सर्व कार्यकर्त्यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. वाह खरोखर जोडी शोभून दिसायला लागलेली आहे. पिता पुत्राची जोडी. जबास जबास. वाह आज आमदार साहेबांचा वाढदिवस. फार मोठं प्रेम जनतेने आमदार साहेबांना दिलं. 2 नंबर कुस्तीला सर पुकार केलेला आहे. पैलवान 5 मिनिटात येऊ शकत नाही, त्यांना अंगरम करावं लागतं. आज आपले 35 वर्ष यात गेलेले आहेत. 10 मिनिटं थांबा जरा. येते. अतिशय तगडी कुस्ती आहे. हे पहा लाईव्हवाले खाली बसा. प्रेक्षकांना कुस्ती दिसत नाही. खाली बसा विनंती.
भास्कर अण्णा रत्नबारके यांच्याकडून कुस्तीची उत्कृष्ट कॉमेंट्री चालू आहे. माझ्या वाणीचं कौतुक करून भास्कर अण्णांकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. शाबास. आणि सतपाल आक्रमक झालेला आहे. दोन्ही पैलवानला सूचना केलेली आहे. त्यांच्या निर्णयानुसार चड्डी पकडायचा निर्णय दिलेला आहे पंचाने. पोकळ गिस्यावर कुस्ती दिली जाईल, पण दोन्ही बुजा टेकल्यानंतर सतपाल म्हणल्यानंतर याद आले महाबली सतपालची. एक दिल्लीचं वादळ, एक दिल्लीचं तुफान महाराष्ट्रात आलं होतं महाबली सतपाल नावाचं. कुणाची जोड आहे कळना आणि कुणाला 5 मिनिटाच्या पुढे सोडना, पण सलामी दिली ती हरिश्चंद्र बिराजदार मामाने. 11 जानेवारी 1977 ला बेळगावला कुस्ती लागली आणि ते दिल्लीचं वादळ शमवलं, थोपवलं हरिश्चंद्र बिराजदार मामाने. हत्तीवरनं मिरवणूक काढली होती कोल्हापूरमधनं. महाराष्ट्राची ती अस्मिता होती, महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेची कुस्ती होती. महाबली सतपाल आणि हरिश्चंद्र बिराजदार मामा. दिवस निघून जातात. 11 जानेवारी 1977, पण आठवणी मनात राहतात. 6/3/1965 हिंद केसरी मारुती माने आणि मल्ल सम्राट विष्णुपंत सावर्डे खासबाग मैदानला कुस्ती गाजली कोल्हापूरला. राजेश्री शाहू राजांनी बांधलेलं शाहू खासबाग मैदान. 1 लाख लोक बसण्याची क्षमता आहे. 20,000 लोक बाहेर फिरत होते तिकीट काढून. अशी कुस्ती गाजली होती. अनेक रती महारथी पैलवान झाले या महाराष्ट्रामध्ये. पृथ्वीराज पाटील, हर्षवर्धन सदगीर. चला दोन्ही पैलवान खड्यात या. शाबास. विक्रम शाबास सतपाल. विक्रम करण्यासाठी झालेला आहे आणि तो सतपाल आहे. अशी कुस्ती चालू आहे. सतपाल सोनटके अकलूज मध्ये शिवनेरी तालमीला सराव करतो. कैलासवासी दत्तापा वाघमारे यांचा बट्टा आहे. तर विक्रम इचलकरंजीला सराव करतो कोल्हापूर जवळ. कोल्हापूर महापौर केसरी अमृता मामा भोसलेचा बट्टा आहे. नवनाथ ढमाळ सर तज्ञ पंच आहेत. रवी बोत्रे सर. आज हे पंच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेमध्ये महाराष्ट्र केसरीच्या फायनलच्या कुस्त्यांना कार्यक्षम असतात. कब्जा घेतला सतपालने विक्रमचा. विक्रम खालून निघण्याचा प्रयत्न करतोय. अशी कुस्ती चालू आहे. हरिश्चंद्र बिराजदार मामांचा इतिहास सांगत होतो. रामलिंग मुदगड नावाचं गाव लातूर जिल्ह्यात कासार साई जवळ 9वी-10वीच्या वयात असताना कोल्हापूरच्या गंगावेस तालमीमध्ये रुजू झाले आणि या महाराष्ट्राचा पहिला डबल महाराष्ट्र केसरी गणपत खेडकर अण्णा वस्ताद होते. त्यांना उत्तरोत्तर प्रगती वाढत गेली. एक चपळ पोरग, पोटात आतडी कोतळा नसल्यासारखं पोरग वाढायला लागलं आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं. हरिश्चंद्र बिराजदार मामाने 29 नोव्हेंबर 1969 लातूर मुक्कामी महाराष्ट्र केसरीची गदा घेतली. त्या वर्षी खऱ्या अर्थानं नावही घेतलं जात नव्हतं. कोणी म्हणायचं हा होईल, कोणी म्हणायचं तो होईल. अनेक पहिल्यावाल्यांना आसमान दाखवलं आणि महाराष्ट्र केसरी झाले. पुढं राष्ट्रकुलला नंबर काढला. इंग्रज सरकारच्या अधिपत्याखाली जी राष्ट्र होते त्यांची कुस्ती स्पर्धा आज होते. 71 देश सहभागी होते. 71 देशात नंबर काढला हरिश्चंद्र बिराजदार मामाने. भारत देशाचा तिरंगा झेंडा उंचावरती गेला. राष्ट्रगीत गायलं गेलं. पुढं 72 ला बनारसला रोस्तम हिंद झाले. स्वतःची पैलवानकी संपली. कोल्हापूरच्या गंगावेस तालमीचा कार्यभार हातामध्ये घेतला. 6 महाराष्ट्र केसरी घडवले. 8 ते 9 उपमहाराष्ट्र केसरी घडवले आणि त्यांचेच पटशिष्य आज या ठिकाणी भरत मेकाले वस्ताद उपस्थित आहे. जरा मेकाले वस्ताद उठून उभा राहा विनंती. टाळ्या करा. गुरु हरिश्चंद्र बिराजदार मामांसारखे लाभले ते भाग्यवान. खऱ्या अर्थानं मामांसारखा गुरु लाभणं जीवनात एवढं सोपं नाही. गुरु प्रत्येक क्षेत्रात असतात. गुटखा कसा खावा, मटका कसा लावावा हे शिकवायला गुरु असतात. टेबला खालनं कसं घ्यायचं आणि खिशात कसं घालायचं हे पण शिकवाय गुरुच असतात. पण सद्गुरू मिळाले ते खऱ्या अर्थानं भरत मेकाले वस्तादांना. अनेक पैलवान घडवले. 6 महाराष्ट्र केसरी घडवले. पैलवान तानाजी बनकर, पैलवान छोटा रावसाहेब मगर, पैलवान
दत्ता गायकवाड, पैलवान चंद्रहास निमगिरे, पैलवान विकी बनकर, राहुल काळभोर, 6 महाराष्ट्र केसरी घडवले बिराजदार मामाने. काका पवार, पैलवान राहुल आवारे यांच्यासारखे अनेक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पैलवान घडवले. बाळासाहेब आबा आवारे, आबा कुठं आहे तो? आबा उठून उभा राहा की. आज यांचा चिरंजीव DY स्पेद. पुढे या जरा, पुढे या आबा. लाल मातीत घाम गाळून या बाळासाहेब आबा आवारे यांचा चिरंजीव DY स्पेद झाला. टाळ्या करा जरा यांच्यासाठी. पैलवान राहुल आवारे आणि राहुल आवारे पैलवानला गुरु मिळाले ते हरिश्चंद्र बिराजदार मामा. मामा गेले, जाता जाता काका पवारच्या आणि गोविंद तात्या पवार यांच्या वटीत टाकली दोन्ही पोरं. एवढा मोठा पैलवान झाला राहुल आवारे. अर्जुन अवॉर्ड मिळाला. आज DY स्पेद पुण्यामध्ये. मगाशी सांगितलं 10-10, 12-12 तास अभ्यास करणारे DY स्पेद होऊ शकत नाही, पण लाल मातीत घाम गाळणारे आमचे महाराष्ट्राचे 4 सुपुत्र DY स्पेद. हे कसब, हे कौतुक या लाल मातीचं आहे. माती आणि माता वेलांटीचा फरक आहे. जन्म देते ती माता, आयुष्यभर सांभाळ करते ती माती. हीच नाती, हीच नीती खऱ्या अर्थानं जपायची आणि जोपासायची असतात. नंबर 2 चे पैलवान पृथ्वीराज पाटील आणि हर्षद सदगीर ताबडतोब आत यावं विनंती आहे कमिटीची. चला. सतपाल सोनटके पैलवानने कब्जा घेतलेला आहे. जबरदस्त मैदान चालू आहे. एक चाक काहीतरी घडणार आहे. पापण्या कोणी मिटू नका. पापण्या मिटाल, आनंदाला वंचित राहाल. एक चाक लावण्याचा प्रयत्न चालू आहे, पण खालचा काही कमीचा नाही. वाह, बाहेरून आकडे किंवा कुंडी म्हणलं जातं त्या डावाला. हा डाव कुणाचा? किरण भगतचा. एखाद्या पैलवानची एखाद्या डावात खासियत असते. ढाकवाला बिलीप ढाक डावात खासियत, जगत जेता गामा आकडी डावात खासियत. अनेक महाराष्ट्र केसरी झाले, अनेक हिंद केसरी झाले, अनेक ऑलिम्पिक वीर झाले. सगळ्याला सगळे डाव येतात असं नाही, 1-2 डाव पण हुकमी. आजची कुस्ती चालू आहे. कैलासवासी पैलवान मगन सरोदे यांच्यातर्फे पैलवान सोन हाके यांना 200 रुपये दिलेले आहेत, घेऊन जावा. कब्जा घेतलेला आहे. समोर कुस्ती चालू आहे. हजारो प्रेक्षक कुस्तीत तल्लीन झालेला आहे. फार मोठा दैदिप्यमान इतिहास या महाराष्ट्राच्या कुस्तीला आहे. फार मोठी वैभवशाली परंपरा या महाराष्ट्राच्या कुस्तीला आहे. जिथं कुस्ती मैदान, जिथं रामकथा, तिथं बजरंगबली हजर असतात. जरा बोलू नका विनंती. म्हणून ही कुस्ती परंपरा खऱ्या अर्थानं टिकलेली आहे. या भारतावरती अनेक आक्रमण आले. डच आले, पोर्तुगीज आले, फ्रान्स आले, इंग्रज आले. किती आले आणि किती गेले. काळाच्या युगात अनेक कला लोप पावत गेल्या, पण कुस्ती कोणी संपवू शकलं नाही. एकदा सगळ्यांनी हात वरती करा. सगळ्यांनी हात वरती करा आणि मोठ्याने बजरंगबलीचा जयघोष करायचा आहे. बोल बजरंगबली की. हात वर करणार नाही त्यांना पुढच्या जेल में हात मिळणार नाही. जय म्हणणार नाही त्यांना जीभ मिळणार नाही. बोल बजरंगबली की. शाबास, हीच खरी ताकद आहे. खरोखर आज सर्वसामान्य जनतेचं नेतृत्व करणारं आमदार. जरा शांतता राखा विनंती. फिरते राहा, फिरते राहा. काय अडचण आहे तुम्हाला? 2 मिनिटं मला समजू द्या. ठीक आहे. यस, यानंतर माझे गुरुवर्य ज्यांनी मला या कुस्ती कॉमेंट्रीत आणला आणि कुस्ती कॉमेंट्री शिकवली ते देवकाते सर बोलतील. गुरु गुरुच असतो. देवकाते सरांना विनंती आपण बोलावं. धन्यवाद सर. ही अनाधिकारापासूनची परंपरा आहे. मला मगापासून बघितल्यापासून फार चुळमुळ होतोय. आमदार साहेबांच्या बाजूला चिरंजीव बसल्यात. आज पालकाचा संवाद कमी होत चाललाय, पण इथं
प्रकर्षानं जाणीव झाली. एक पालक परवा मला एसटीत भेटले आणि म्हणले काय करावं आमचं पोरग दारू पितंय. मी म्हणलं तुम्हाला कसं माहित झालं. ती म्हणले मी दुकानात गेलो ती बाहेर येत होतं त्यावेळेस माहिती झालं. पण इथं संवाद आहे. सर्व प्रेक्षक वर्ग पैलवानांना ही कुस्ती बिगर चड्डी धरता होणार होती, पण दोन्ही पैलवानच्या संमतीने आपण चड्डी धराय परवानगी दिली नव्हती, पण कुस्ती होत नाहीये. आता पंचांचा निर्णय असा आहे दोन्ही पैलवानांना चड्डी धरून कुस्ती होईल, पोकळ धरून गिशाव कुस्ती दिली जाईल. चालू करा. हो हॅलो ओके चला चालू करा ओके. कुस्ती. चड्डी धरायला परवानगी आहे. चड्डी धरून डाव करायला जिच्यावर कधीच विश्वास ठेवता येत नाही ती गेली आणि आली. ती लाईट आहे, ती बिजली आहे. पैलवान दम परतळलेला आहे. कुस्ती पुन्हा चालू होतीये. दोघांनाही पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवरती कुस्ती करायचं परमिशन पंचांनी दिलेलं आहे. खरं तर गेली 25 वर्ष या लाल मातीची सेवा करताना फार अनुभव आले, फार माणसं भेटली, मिळाली, जोडली गेली. मी तुमचा खूप खूप आभारी आहे. मी आयुष्यभर ऋणी राहील. याआधी एक जालन्यात मैदान झालं. त्या मैदानात केचे सर मला एक जोडीदार होता. आयोजकांच्या विनंतीनुसार जी पूर्वीचा मगाचा नियम होता ह्या कुस्तीसाठी की चड्डी धरायची नाहीये, फक्त 3 मिनिटं ह्या कुस्तीला दिले गेलेले आहेत आयोजकांनी. लांग धरायची नाहीये, कुस्ती कंटिन्यू. यस 3 मिनिटं फक्त. ओके. पुन्हा कुस्ती चालू झाली आहे. ही अनादिकाल्यापासून चालत आलेली परंपरा आहे. आज आपण असल नसल उद्या, परंतु ही कुस्ती जिवंत राहणार आहे. मी परवाचा एक अनुभव सांगायला गेलो. असाच एक निवेदक मित्र माझ्या शेजारी बसलेल्या एका विषयावर बोलत असताना अचानक बोलायला लागला. मी म्हणलं तसं नका करू, थांबा जरा. ते म्हणले तुम्ही लय दिवस झाला बोलताय, आम्हाला बोलू दे. असं नसतं. भीमसिंग जोशींनी जे अभंग गायले ते त्यांच्या मुलाला गाता आले असते की. कुणी कुणाचं हिसकावून घेऊन चालत नसतंय. आपल्या कर्तृत्वानं मोठं व्हावं लागतं. कुणाची एखादी रेष पुसायची नाही. आपली रेष मोठी करा, अभ्यास करा, मिळवा. तुम्हाला लोक पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा बोलवायला येतील. तुम्ही मोठं व्हा. माझी तर अशी विनंती आहे, वर्षाला 50 निवेदक तयार व्हावेत या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राची कुस्ती वाढावी. आज युवराज तात्या अकलूजून आलेत. ही 2 पोरं पश्चिम महाराष्ट्रातली लढत्यात. आपण मराठवाड्यातली माणसं आहे आणि समोरून डुबून पाठीवरती जाण्याचा प्रयत्न विक्रमचा हुकलेला आहे. पुन्हा तोच प्रयत्न करण्याचा प्रयत्न 2 तज्ञ पंच लक्ष देऊन आहेत कुस्तीवरती. कुस्ती मध्ये घ्या. दोन नंबरचे पैलवान, 2 महाराष्ट्र केसरी. एक मिनिट. सन्माननीय माजी आरोग्य मंत्री राजेश भैया टोपे थोड्याच वेळात या ठिकाणी येत आहे. सन्माननीय कैलासशेठ गोरंट्याल साहेब त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. वा. ज्या माणसानं स्वतःची आई वारली, दुसऱ्या दिवशी कामाला लागले. या महाराष्ट्रात कोरोनानं थैमान घातलं होतं. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाजासाठी पळणारा माणूस राजेश भैया टोपे.
इथं थोड्याच वेळात उपस्थित होत आहेत. कैलाजी गोरंट्याल साहेबांवरचं प्रेम. मगाशी बंधू येऊन गेले, कदाचित वेळ नाहीच मिळाला तर बंधूवर तरी भागवावं, पण पुन्हा टोपे साहेबांनी वेळेत वेळ काढून इथं येण्याचं ठरवलंय. अगदी काही मिनिटात इथं येत आहेत. इकडं सतपालनं कब्जा घेतलेला आहे. कुस्ती करा, कुछ करके दिखाओ, कुछ बन के दिखाओ, नाम भी कमाओ, दाम भी कमाओ, अपना नाम भी रोशन करो पहलवान. घाम आला, आटून गेला, दम परतळला. आता ज्याचा बँक बॅलन्स जास्त आहे त्याचा चेक वाटणार आहे. बजाव हलगी. महाराष्ट्रातली जनता रगेल आहे आणि रंगेली आहे. हे लागतंय सगळं. कुठे हलगीवाला? झोपली ती पोरं, आता दमली ती पोरं. इतक्या खाली बसल्यावर आवाज येतो का वर? घोट्यातून पटकालेला एक चाक टाकण्याचा प्रयत्न आहे. काही घडू शकतंय. पापण्या मिटू नका. कच्च्या दिलाच्या आत्ताच बाहेर जावा. वेळ 10 वाजून गेल्या. स्टॉप करा. 3 मिनिटं झालेले आहेत. उठा. कंप्लीट 20 मिनिटं ही कुस्ती चालली. कुस्ती बरोबरीच सोडवण्यात येत आहे. हो, चैत्राचा महिना आहे. उष्णता वाढलेली आहे. 20 मिनिटानंतर कुस्ती बराबरी सुटली. पृथ्वीराज पाटील, हर्षवर्धन